आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे एक उल्लेखनीय उदाहरण समोर आले आहे. किराणा दुकानात झालेल्या चोरीचा अवघ्या 4 तासात छडा लावत शिरपूर शहर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीला गेलेले सुमारे 14,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. 8 जुलैच्या रात्री ते 9 जुलैच्या सकाळी दरम्यान ही चोरी घडली होती. फिर्यादी मनोज मोहनलाल अग्रवाल यांच्या किराणा दुकानातून रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला. अवघ्या 4 तासांच्या आत पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून चोरीतील 100, 50, 20, 10, 5, 2 आणि 1 रुपयांच्या 2059 भारतीय चलनी नोटा व नाणी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या यशस्वी कारवाईमुळे चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक श्री अजय बन्सल यांच्या सूचनांनुसार तपासाला गती देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. चोरीच्या घटनांवर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रतिनिधी जितेंद्र पाटील आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, शिरपूर.